नमस्कार टीव्ही 9 विशेष मध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा। विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ नुकतेच जपान दौऱ्यावरून परतलेत। जपान दौऱ्यावरून परतल्यानंतर झिरवाळांनी थेट शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले। जपानमधले रस्ते, जपानमधल्या गाड्या, जपानची वाहतूक व्यवस्था, एवढंच काय जपानमधले वॉशरूम कसे असतात याचे झिरवाळांनी अफलातून किस्से सांगितलेत। पाहूयात। ह्या विधिमंडळाची सुरुवातीला एक बैठक झाली। त्या बैठकीत असं ठरलं का जरा कपडे वगैरे ज्याच्या त्यानं थोडं वेगळ्या पद्धतीनं तिथं जाऊ अशा पद्धतीची चर्चा झाली। तर मी तिथंच सांगितलं होतं का बाबा मी बदलणार नाही, माझी टोपी टोपीच राहील, आहे तोच पेहराव राहील। त्यावेळेला माझी अडचण होणार असेल तर मी येणार नाही, पण मी बदलणार नाही। त्यांनी सगळ्यांनी हसतमुखानं सांगितलं का काही हरकत नाही। माझ्या मिसेसला मी सांगितलं, अरे चाल तुला मी शिर्डी सोडून लांबचा प्रवास तुझ्या बरोबर कधीच केला नाही। काही ज्या लेडीज आमदार होत्या त्यांच्या मुली वगैरे होत्या त्या म्हणत होत्या का आपल्याला इकडं ड्रेस बदलायला काही हरकत नाही। तिने सांगितलं नाही, आम्ही जसे वाढलोय तशाच पद्धतीनं, कारण आजही मी शेतातून इकडं यायला काल शेतात काम केलं, आज तिकडं चालले, तर आज बदलून काय करायचं। साहेबांनी मला विचारलं होतं कपड्यांचं कसं काय, तर म्हटलं साहेब हे होतं असंच गेलो होतो आणि 2 धोतर होती, तर म्हटलं 2 दिवस धोतर बितर घालून जरा चांगलं फिरलो म्हटलं। मग थंडी वगैरे, तर म्हटलं साहेब थंडी होती ना। मग थंडीचं स्वेटर, तर म्हटलं ही कायम भातात काम करते, भाताची आवणी करते, भाताची कापणी करते, मळणी करते, तर हिला स्वेटर तिथं काय गरज आहे। नाशिकची थंडी गुलाबी थंडी असते म्हटलं, तिथं स्वेटर नाही वापरत, इथं कशाला वापरू, आणि मी तर कधी स्वेटर वापरत नाही म्हटलं। स्वेटर खरेदी केलं मग तिथं? मग स्वेटर सगळ्या लेडीज, निलिमाताई वगैरे, मिसाळताई, ह्या सगळ्या म्हणायच्या, ज्या गाईड होत्या इथल्या, नंदाताई आणि दुसऱ्या एक अर्चना का काहीतरी नाव होतं त्यांचं, त्या म्हणत होत्या काही करा साहेब पण ताईंना स्वेटर घेतलंच पाहिजे। मग चला त्यांच्या आग्रहासाठी म्हटलं चल घ्यायचं ना स्वेटर, तर हा म्हणे। मग गेलो आम्ही दुकानात, गेलो, स्वेटरची किंमत सांगितली 28,000। हिनं सांगितलं नको नको नको, आपल्या तिकडं अख्ख्या घराला स्वेटर घेऊन उरतील पैसे, त्याच्यामुळे इथला 28,000 स्वेटर नको आपल्याला, हे आपल्या तिकडे 1200 रुपयाला मिळतं म्हणे। नाही घेतलं स्वेटर। मग कोण म्हणायचे बुटं घ्यावं लागतील, ती म्हणायची काय बुटांची गरज आहे, ओरिजिनल माझे पाय एवढे उरलेत थंडीनं का आता ते बुट घालून ते असे उरलेतच ना, भेगा गेल्यातच, तर काय करायचे बूट घेऊन। नाही बूट घेतले। 4 नातवंड आहेत, मुलीची एक मुलगी, मोठ्या मुलाची एक मुलगी एक मुलगा, 2 नंबरच्या मुलाची एक मुलगी, त्यांना एवढे खेळण्या वगैरे घेऊन टाकल्या छोट्या छोट्या, बाद झालं त्याच्यावर समाधान। बाकीच्यांना कार्यकर्त्यांना थोडेसे एक 50-50 किचन वस्तू, खूप सुंदर आणि खूप स्टँडर्ड ब्रँडेड, पण पैसाच फार, मग ते हिंमत होत नाही ना, त्याच्यामुळे काही खरेदी वगैरे नाही जास्त केली। मी वॉशरूम मधले फोटो काढून आणलेत। वॉशरूम मध्ये रबरी फुलदाण्या नाहीत, ओरिजिनल फुलदाण्या आहेत। म्हणजे एवढं मंदिरांमध्ये जेवढी स्वच्छता नसते काही ठिकाणी, एवढी स्वच्छता तिथं असते। हॉटेलच्या बाहेर जिथं पार्किंग आहे, त्या पार्किंग मध्ये 2 माणसं चिमट्यानं, अगदी छोटा चिमटा, त्या चिमट्यानं असे एक एक तुकडा कागदाचा असेल, एखाद्या शेवचा तुकडा असेल, चॉकलेटचा कव्हरचा तुकडा असेल, ते त्या छोट्या चिमट्यानं उचलून आणि तो कलेक्ट करून आणि डस्टबिन मध्ये टाकत होता। दर 100 मीटरला साधारण सिग्नल दिसतो, पट्टे आहेत। जर माणसाचा रस्ता क्रॉस करण्याचा ग्रीन सिग्नल असेल तरच तो माणूस तिथून क्रॉस होतो, अन्यथा आपल्या इथं तर गाड्या नसल्या असल्या तरी मधून माणूस जातो, सिग्नल लाल आहे ग्रीन आहे काही संबंध नाही। पण तिथलं पाहिलं का गाडी नसताना सुद्धा जर सिग्नल रेड असेल, एकही गाडी नसेल, तरी तो माणूस निघून जाऊ शकत नाही। अशी 100 माणसं निघून जातील
तोपर्यंत गाड्या येत नसते, पण तरी सुद्धा तो माणूस ते सिग्नलची वाट पाहतो, म्हणजे हा मला आदेश करेल तरच मी जाईल. तसा गाडीवाला सुद्धा काहीच नसताना पट्ट्याच्या पाठीमागं उभं राहायचं म्हणजे पाठीमागच उभं राहणार. मला तर वाटतं त्या गाड्यांना हॉर्नच नाही असं माझं मत आहे. हॉर्न असतील पण वाजलाच नाही तर हॉर्न होते का नाही हे संशोधनाचा भाग आहे. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत हे नियम स्वतः खूप काटेकोरपणे पाळतात. एवढ्या गाड्या आम्ही 100 गाड्यांचं लक्षांक ठेवलं होतं दोघांनीच, का तू लहान गाड्या मोजायच्या, शेजारीच आम्ही बसलो होतो, तू लहान गाड्या मोजायच्या मी मोठ्या मोजतो. मी 100 मोजल्या का तुझ्या किती झाल्या त्या सांगायच्या. तर माझ्या 100 झाल्यावर छोट्या 13 गाड्या झाल्या होत्या, पण 100च्या 100 अशा दिसायच्या का आता शोरूम मधून आणल्यात. अगदी त्याचा डिक्स चाकाचा त्याच्यात सुद्धा माणूस चेहरा पाहू शकतो, भांग पाडू शकतो, एवढे चकचकीत गाड्या. माझ्या स्वतःच्या मतदारसंघातला निळवंडी पाड्याचा पवार म्हणून तिथं ते मला भेटले. अनेकांनी माझ्याबरोबर एअरपोर्टला म्हणा, हॉटेलांमध्ये खूप झिरवाळ साहेब तिकडे पण प्रसिद्ध आहेत असं म्हणावं लागेल. कारण काही लोक विचारायचे आपण झिरवाळ साहेब का, याचा अर्थ फक्त ते अंदाजाने ओळखत होते. पण काही डायरेक्ट मला झिरवाळ साहेब प्लीज फोटो काढतो, मी इंडियन आहे, मी पुण्याचा आहे, मी अमक्या ठिकाणचा आहे, याचा अर्थ झिरवाळ तिकडे सुद्धा पोहोचलेले आहेत. अध्यक्ष महोदय ज्या वेळेला इकडे यायला निघाले तेव्हा आम्हाला असं वाटत होतं, कारण तिथं आम्ही चर्चा ऐकली का तिकडं फार उलथापालथ चालू आहे. पण भागवत साहेब वगैरे होते. साहेब काही झालं तरी आपल्याला शेवटी सेक्रेटरी म्हणून मला फोन येईलच, मला समजेलच, त्याच्यामुळं काही तसं धास्ती करायचं काम नाही. पण अध्यक्ष साहेबांनी सांगितलं मला खाजगी काही दौरा होता, इथं काही कार्यक्रम त्यांच्या मतदारसंघात होता, म्हणून मला जावं लागेल. तर त्या बाबतीत आमचा काही संशयही नव्हता तसं काही. पण चर्चा असेल इकडं. आज आल्यानंतर तर असं काही जाणवत नाही मला का बाबा काही उलटं चालू आहे असं. 7-8-10 वर्षापूर्वी जो बाबासाहेब आंबेडकरांचा जो पूर्णाकृती पुतळा तिथं ओसाकाला जो आहे, तर 14 एप्रिलला आम्ही तिकडे होतो. जयंतीच्या दिवशी आम्ही एकमेकाला शुभेच्छा दिल्या तिथल्या तिथं. पण आम्ही असे भाग्यवान का इथं तर आम्ही कुठेही अभिवादन करू शकत होतो, पण परदेशात जपानमध्ये जाऊन आम्हाला महामानवांना अभिवादन करण्याची संधी मिळाली. तेव्हा खरी किंमत माणसाची त्यावेळेला कळते. आणि म्हणून इथं सुद्धा आपण त्यांना त्याच पद्धतीनं मानतो, मानवंदना देतो. पण इथंच नाहीत ते, तर ते पूर्ण दुनियेत बाबासाहेबांचं नाव आहे, हे एक वेगळं समाधान तिथं पाहायला मिळालं.